नवी मुंबईसह पनवेल परिसराच्या बदलत्या परिदृश्याचा ऐतिहासिक टप्पा म्हणून 25 डिसेंबर हा दिवस नोंदवला जाणार आहे. कारण याच दिवशी देशातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवासी सेवेसाठी अधिकृतपणे सुरू होतोय. या विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर रोजी झालं होतं. उद्घाटनानंतर अवघ्या 2 महिन्यातच विमानतळ उड्डाण सेवेसाठी सज्ज झालंय. नवी मुंबई, रायगड, ठाणे तसेच संपूर्ण कोकणातील लाखो प्रवाशांसाठी हे विमानतळ अक्षरशः घराजवळचं विमानतळ ठरणार आहे. विमानतळ सेवेला सुरुवात होताच आकासा एअरची पहिली अधिकृत उड्डाणे जाहीर करण्यात आली आहेत. उद्घाटनाच्या दिवशी विशेष उड्डाण QP1831 दिल्लीहून सकाळी 5:25 सुटून 8:10 नवी मुंबई विमानतळावर उतरणार आहे. परतीचं उड्डाण QP1832 सकाळी 8:50 निघून 11:15 दिल्लीला पोहोचणार आहे. तसेच 26 डिसेंबर पासून दिल्ली, गोवा, कोची आणि अहमदाबादसाठी नियमित उड्डाणे सुरू होणार आहेत. आकासानंतर इंडिगोनेही उड्डाण वेळापत्रक जाहीर केलंय. 6E5263 हे एक्सक्लुझिव्ह विमान सकाळी 9:25 नवी मुंबईहून सुटेल आणि 11:15 दिल्लीच्या T3 टर्मिनलवर पोहोचणार आहे. या उड्डाणाचा कालावधी 1 तास 50 मिनिटं असून तिकीट दर 7,324 रुपयांपासून पुढे असणार आहे. दरम्यान विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं अशी मागणी स्थानिकांची आहे. याबाबत राज्य सरकारनं केंद्राकडे ठराव पाठवून 4 वर्षांचा कार्यकाळ लोटलाय. उद्घाटनाप्रसंगी तरी दिबांच्या नावाबाबत घोषणा होण्याची अपेक्षा होती, मात्र तसंही काही झालं नाही. त्यामुळे दिबांच्या नामकरणाबाबत लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प का बसलेत असा सवाल शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त करतायत. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.